तर आता आपल्याकडे प्रज्ञा घेऊन येते कट्यार काळजात घुसली या नाटकातलं सुमधुर आणि सुप्रसिद्ध पद मुरलीधर श्याम. तर ऐकूया. मुरलीधर श्याम हे नंदलाल 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 हे नंदलाल मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तून गाता संगीताचा तून गाता तारक तव शुभ नाम मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर श्याम आ तुझ स्वरेश्वर तू लय भास्कर 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 कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता कला साधका कला साधका तूच विधाता प्रतिभेचे सुखधाम मुरलीधर श्याम हे नंदलाल 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 मुरलीधर
मस्त सुमधुर, गाणं पण सुमधुर आणि सगळ्यांची साथही सुमधुर, संजोग आणि संगीत दोघांची साथही खूप छान चालली. नाट्यपद 1967 सालचं हे नाटक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेलं आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत. हे पद होतं पुरिया कल्याण्या रागातलं. हा पण एक अनोखा राग आहे, कारण पुरिया हा थोडासा उदास भाव असलेला राग आणि कल्याणशी त्याला शांततेची अशी किनार लागते, त्यामुळे या दोन्हींच्या मिश्रणातून एक अनोखं आपल्याला ऐकायला मिळतं, अनोखे भाव या रागातून ऐकायला मिळतात. काही जण गमतीनं असंही म्हणतात, कारण दोन राग अगदी तसे परस्पर विरोधी भाव असलेले, त्यामुळे सिंहाचं धड आहे आणि माणसाचं डोकं असलेलं अशी जी पारशी एक देवतेची प्रतिमा असते त्यासारखा थोडासा हा राग आहे. पण काही असलं तरी आपल्याला त्याच्यातून एक छानसा भक्तिरस अनुभवायला मिळाला, त्यामुळे आता तर खूपच छान वाटलं प्रज्ञाकडून ऐकायला. तर पुढच्या गाण्याकडे वळूया.